नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। जर तुम्ही तुमच्या बुलेट मोटरसायकलला फॅन्सी सायलेन्सर लावत असाल तर सावधान, कारण येवला पोलिसांची नजर आता तुमच्यावर आहे। गॅरेज मालकांनी देखील बेकायदेशीर फेरफार करणे टाळावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे। येवल्यात पोलिसांचा धडाका, फॅन्सी सायलेन्सरवर लावणाऱ्या बुलेटस्वारांचे धाबे दणाणले। गॅरेज मालकांवरही होणार गुन्हे दाखल। शहरातील वाढती ध्वनी प्रदूषण आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बुलेटस्वारांवर आज येवला शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। फॅन्सी सायलेन्सर आणि नंबर प्लेटचा वापर करणाऱ्यांना पोलिसांनी चांगला दणका दिला आहे। येवला शहरामध्ये मागील काही दिवसांपासून बुलेट मोटरसायकलच्या कर्कश आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले। याची दखल घेत आज येवला शहर पोलिसांनी शहरामध्ये नाकाबंदी करत ठिकठिकाणी तपास मोहीम राबवली। यामध्ये फॅन्सी सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या सुमारे 11 बुलेट सायकलवर कारवाई करण्यात आली व पोलिसांनी 12,000 रुपयेपर्यंत दंड वसूल केला। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। आज दिनांक 11/3/2026 रोजी विविध पक्षांनी दिलेले निवेदन आणि आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जे बुलेटचे जे सायलेन्सर आहेत, ज्यामुळे या शहराचं ध्वनी प्रदूषण वाढून लोकांना, सिनियर सिटीजन्सला, शालेय विद्यार्थ्यांना, कॉलेजेसला त्याचा जो आवाजाचा त्रास होत होता त्याबाबत निवेदन प्राप्त झाल्यानंतर आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी मी आणि माझ्यासोबत माझे सहकारी यांनी सर्वांनी एकूण 11 बुलेट या ठिकाणी त्याचे सायलेन्सरवरती 194 प्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून दंड ऑनलाईन 12,000पर्यंत वसूल करण्यात आलेला आहे। या महिन्यामध्ये आतापर्यंत 50 बुलेटवरती सायलेन्सरवरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांचे सायलेन्सर काढून त्यांच्यावरती MV ॲक्ट प्रमाणे 194 प्रमाणे कारवाई करून ऑनलाईन दंड वसूल करण्यात आलेले आहे। आणि याही पुढे ही कारवाई अशाच पद्धतीने खूप वास्टरित्या चालू राहील। तरी आमच्या येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मी सर्वांना आव्हान करतो, बुलेट चालकांना आव्हान करतो की यापुढे आपण कंपनीने दिलेले जे सायलेन्सर ध्वनी मापकामध्ये आहेत, जे ध्वनीच्या मर्यादेमध्ये आहेत, असे सायलेन्सर कंपनीने दिलेले सायलेन्सर वापरून या शहराची ध्वनी प्रदूषण वाढणार नाही यासाठी पोलिसांना व नागरिकांना सहकार्य करावे असे मी या शहरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना व बुलेट चालकांना आवाहन करतो। धन्यवाद। तसेच या ठिकाणी बुलेटचे काम करणारे जे फिटर आहेत यांना 149 प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे। यापुढे बुलेटला मॉडिफाईड सायलेन्सर बसवू नये, अन्यथा त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल। तसेच या ठिकाणी फॅन्सी नंबर प्लेट, विदाऊट नंबर प्लेट आणि कोणीही गाडीवरती काही नावं लिहून त्या नंबर प्लेटचा विदाऊट नंबर प्लेट वापरून जे कोणी या शहरामध्ये फिरत असेल त्यांनाही आम्ही यापुढे कारवाई करणार आहोत। त्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की शासकीय मानकाप्रमाणेच सायलेन्सर असावे, शासकीय मानकाप्रमाणेच आपल्या नंबर प्लेट्स असाव्यात। ज्यांच्या नंबर प्लेट शासकीय मानकाप्रमाणे नाही, ज्यांचे सायलेन्सर योग्य नाही, तसेच गाड्या मॉडिफाईड केलेल्या आहेत, त्यांना आव्हान करतो की आपल्यावरती कठोरातली कठोर कारवाई यापुढे करण्यात येईल। येवला शहर पोलीस स्टेशन आणि येवला शहर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी आहेत। धन्यवाद। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।